एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज त्रिमूर्ती नगर येथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन, आपण अवैध टॅक्स रद्द करा व ही जागा सार्वजनिक ठेवा, नाहीतर 1 एप्रिल 2025ला आम्ही सर्व नगरवासी आत्मदहन करू अशी चेतावणी मुख्य अधिकारी यांना दिलेला आहे। एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण या ठिकाणी त्रिमूर्ती नगरमध्ये आलेलो आहोत आणि ओपन स्पेसच्या जागेमध्ये अधिकृत बांधकामाच्या संदर्भात या नागरिकांची तक्रार आहे। आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे तक्रारकर्ते आहेत किंवा जे लोक नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया की या बांधकामाच्या बाबतीत काय मत आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी काम होत आहे। सर नमस्कार। या ठिकाणी प्रथमतःच एक न्यूज चॅनल आम्हाला न्याय देण्यासाठी आलेले आहेत। त्याच्यामध्ये आज दिनांक 24 मार्चला आम्हाला नाईलाजाने सर्व राष्ट्रसंत कॉलनी त्रिमूर्ती नगर देवरी येथील नागरिकांना आज मुख्याधिकारी यांना नगरपंचायत देवरी मुख्याधिकारी यांना आत्मदहनाचा नोटीस द्यावे लागले। याचं कारण असं आहे की 17/12/2024ला आणि 23/12/2024ला या संपूर्ण इमारती जे बनलेली आहे ही शासकीय निधीतून बनलेली आहे। सन्माननीय माजी आमदार कोरोटे साहेब यांच्या 10 लाख निधीतून बनलेली आहे आणि 5 लाख निधी सन्माननीय संजय भाऊ पुराम साहेब यांच्या निधीतून बनलेली इमारत आहे। परंतु काही लोकांनी या ठिकाणी एक संस्था निर्माण करून त्या संस्थेचा मी सुद्धा उपसचिव आहो, परंतु त्यांना वारंवार समजावून सांगून सुद्धा या शासकीय इमारतीवर यांनी श्री साई मंदिर देवरी असं नाव लिहून संस्थेचं सुद्धा नाव दिलेलं आहे। आणि म्हणून एखाद्या शासकीय इमारतीवर अशा प्रकारे मंदिराचं नाव लिहून संस्थेचं नाव लिहिणे आणि या नगर परिषदेने त्या संस्थेच्या नावावर या जमिनीच्या भोगवटा चढवणे हे अतिशय दुःखदायक आणि बेकायदेशीर बाब आहे। ही जी इमारत बनलेली आहे ही अनधिकृत इमारत म्हणून नगरपंचायत देवरीने आम्हाला माहिती अधिकारामध्ये दिलेलं आहे पत्र। परंतु जेव्हा संपूर्ण चौकशी केली असता त्यांनी त्या संस्थेला वाचवण्यासाठी ह्या इमारतीला शासकीय निधीतून बनलेली इमारत आहे म्हणून अनधिकृत म्हणता येणार नाही, म्हणून त्यांनी सारासार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण नगरपंचायत देवरी येथील मुख्याधिकारी यांना भेटले असता त्यांनी असे उत्तर दिले आहे की अगोदरच्या मुख्याधिकाऱ्याने हे सगळं केलेले आहे, मी याला जबाबदार नाही। परंतु जेव्हा अधिकारी बदलतो तेव्हा एखाद्या अधिकाऱ्याने केली चूक त्यांनी सुधारायला पाहिजे, परंतु चूक न सुधारवता या ठिकाणी आम्हाला होळीसारखा पवित्र सण ओपन स्पेस आमच्या लेआउट धारकांचे आहे, परंतु या लेआउट धारकांच्या ओपन स्पेसमध्ये बाहेरचे लेआउट धारक लोक येऊन अशा प्रकारे मंदिराच्या नावावर देवाच्या नावावर या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजता येऊन त्रास देतात। आणि विशेष बाब म्हणजे आपणास सांगू इच्छितो की आमच्या येथील नागरिकांची त्या ठिकाणी त्यांनी त्या गणेशशाही सार्वजनिक संस्था या येथील पदाधिकाऱ्यांनी 2दा इथल्या रहिवाशांची पोलीस तक्रार केलेली आहे आणि एकदा अशी तक्रार केली आहे, सेकंड तक्रार की इथले जे 5-6 लोक आहेत ते सरकारी नोकरी असून सुद्धा ते सामाजिक वातावरण बिघडवतात आणि त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे अशी तक्रार केलेली आहे। सर आपण आतापर्यंत किती तक्रारी दिलेल्या आहेत तिथे? आतापर्यंत आम्ही नगरपंचायतला, त्याचप्रमाणे पोलीस विभागाला, त्याचप्रमाणे उपविभाग अधिकारी SDO मॅडमला, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांना, त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी आणि SP साहेबांसुद्धा तक्रार केलेली आहेत, परंतु अजूनही या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आम्हाला न्याय मिळाला नाही। उलट त्या ठिकाणी आम्हाला होळीच्या दिवशी आमची ओपन स्पेस, आमच्या नागरिकांची ओपन स्पेस, आमच्यासाठी ठेवलेली ओपन स्पेस आणि ज्यांच्या अधिकारातली ओपन स्पेस आहे, ज्यांचा म्हणजे नगरपंचायतच्या मालकीची जागा आहे, पण नगरपंचायतच्या मालकी जागावर आणि ती मालकी जागा कुणासाठी आम्ही टॅक्स पेअर आहोत, अतिरिक्त पैसा देऊन या ठिकाणी प्लॉट विकत घेतला आहे। आणि म्हणून आमच्या या लेआउट धारकांसाठी पूर्ण लेआउटच्या एकूण क्षेत्राच्या 10% ओपन स्पेस नियमानुसार सोडण्यात आली आहे आणि टॅक्स पेअर असल्यामुळे या क्षेत्राचा विकास करणे, ओपन स्पेसचा विकास करणे हे नगरपंचायतचे कर्तव्य आहे। पण नगरपंचायत NGO म्हणून
विशेष बाब म्हणजे त्या संस्थेला मालकत्व देऊन भोगोटादार चढवणे आणि ते इथे म्हणतात की ये हमारी जगह है, यहाँ पर तुम पाव मत रखो नहीं तो अच्छा नहीं होगा, अशा धमक्या देतात. आणि यामुळे अशा प्रकारे धार्मिक भावना भडकावून होऊ शकते आमचा धर्मविरोधी माणसं म्हणून आमचा एक दिवस मर्डर करायला लावतील हे लोक. असे हे या लोकांनी आमच्या जीवावर बेतले असल्यामुळे आज शेवटी नगरपंचायतकडून न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला आत्मदहन 1 एप्रिलला आत्मदहन आंदोलन करण्याचा. सर, आपल्याला नगरपंचायतला तुम्ही जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जर झालं नाही, भविष्यात जर आंदोलन आत्मदानाचे आपण दिलेलं आहे आणि हे जे टॅक्स पेअर जे ज्याला बनवलेलं आहे त्याच्याकडून रद्द करण्यासाठी तुमची मागणी आहे, जर हे नाही झालं तर तुम्ही काय कराल? मी सांगू इच्छितो की बघा, ही अधिकाराची लढाई आहे, ही काही धर्माची किंवा मंदिराची लढाई नाही आहे. खरंच देवाला आम्ही सुद्धा मानतो, परंतु या ठिकाणी ओपन स्पेस ही मुलांसाठी खेळण्याची जागा आहे. ही दररोज मुले येतात, खेळतात, या ठिकाणी खूप सुंदर वातावरण असतो. परंतु जेव्हापासून यांनी या ठिकाणी मालकत्व मिळवले आणि तेव्हापासून मुलांना हटकणे, मुलांच्या घरी जाऊन कंप्लेंट करणे, त्याच्यामुळे मुलंसुद्धा वैतागले, पालकसुद्धा वैतागले आणि त्यामुळे आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा आम्ही आक्षेप घेतला. खरं सांगतो की या ठिकाणी जर नगरपंचायतने 1 एप्रिल 2025 रोज सोमवारच्या आतमध्ये त्या संस्थेच्या नावावर असलेला टॅक्स किंवा भगोडा रद्द केला नाही तर 1 एप्रिल 2025 रोज सोमवारला मी, कारण की त्यांनी सार्वजनिक किंवा सामूहिक निवेदन असून सुद्धा फक्त त्यांनी मला नोटीस दिलं आहे नगरपंचायतने, म्हणजे सूचना केलेली आहे की आम्ही ही कार्यवाही केलेली आहे म्हणून सर्व करत आहेत. आणि त्यामुळे मी स्वतः आत्मदहन आंदोलन करणार आहे आणि माझ्या जीवाला कमी जास्त झाल्यास संपूर्ण जबाबदारी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांची राहील आणि त्यांना सपोर्ट करणारे जे कोणी लोक असतील त्यांची राहील. आणि म्हणून मी पुनश्च विनंती करतो की हा आमच्या अधिकारावर असणारा घाला हा दूर व्हावा आणि आमच्या ह्या लहान मुलांना या ठिकाणी खेळण्याचा पटांगण राहावा आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची भावना आहे. नाहीतर आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी टॅक्सपेअरचे जे आहे ते हटवण्यासाठी नगरपंचायतला आत्मदहनाचा निवेदन या नगरवासीतून ते म्हणतात की ही आमच्या मालकीची आहे, तुमचं काही एक अधिकार नाही आहे. आणि त्यांनी ज्या होळी होती त्या दिवशीच्या 2 दिवस अगोदर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन की ती जागा वादग्रस्त आहे, ती सध्या आमच्या मालकीची आहे, त्या ठिकाणी कोणीही होळी पेटवू नये म्हणून शेवटी आम्हाला आमच्या मालकीची जागा असतानासुद्धा होळीसारखा सण रस्त्यावर येऊन साजरा करावा लागला. आज सुरुवात इथून आहे तर भविष्यामध्ये आमचे काय अवस्था, आमचे छोटे मुलं बाळ कुठं खेळायला जातील याचं सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे. सोबतच जर टॅक्स रद्द नाही झाला तर फुंडे सरांसोबत अनंत शहारे हे सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होतील. फुंडे सरांच्या अगोदर प्रथमतः मी आत्मदहनास तयार राहणार आहे. म्हणून लवकरात लवकर टॅक्स रद्द करून ती जागा नगर प्रशासनाने आपल्या कब्जात घ्यावी व त्या ठिकाणी कोणाचाही अधिकार ठेवू नये. सर, हे लोक अशी आहेत, माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला गुंडे बोलावून मारण्याचा प्रयत्न करत आहेत. 1 वेळा 2 वेळा माझे ह्या म्हाताऱ्या माणसाची आणि लोकांनी रिपोर्ट दिली आहे. हे एवढे नीच वृत्तीचे लोक आहेत, काय सांगावं यांना. हां, विशेष बाब म्हणजे पुन्हा बघा, त्या ठिकाणी सरकारी जागेवर असणाऱ्या इमारतीवर चावडीवर त्यांनी रूम तयार केली आहे आणि ताला लावलेला आहे आणि